नमस्कार, मी सिद्धी. वेलकम टू माय अनदर व्लॉग्स. 12 वाजता उठणारी पोरगी आज अक्षरशः 6:30ला उठली होती, कारण मला कॉलेजला जायचं होतं. कॉलेज सुरू झालं आहे. सगळं आवरून मी रेडी झाली होती. मला थंडीची गाडी चालवायला बिलकुल आवडत नाही, म्हणून मी दीदीला घेऊन गेली होती. दीदी आणि मी मस्त गेलो होतो कॉलेजला. कॉलेजवाला एवढं थंडीचं कॉलेज का ठेवतं मला हेच कळत नाही. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात है. त्यानंतर लेक्चर वगैरे सर्व करून आम्ही केलं जेवण. आम्ही सर्व मैत्रिणीसोबतच बसत असतो जेवणाला. बरं नव्हतं म्हणून घेतल्या मेडिसिन घेतल्या तितक्यात मला मम्मी बोलली दळण आण. तर मम्मी आणि मी दळण आणायला गेलो होतो. जरा कपडे जास्तच भरून गेले होते, इग्नोर करा त्या गोष्टीला. त्यानंतर मम्मीने हे बोराचं काहीतरी केलं होतं जे की मला खूप आवडतं. मी रेडी झाली होती एका फंक्शनला जाण्यासाठी. फंक्शन म्हणजे गॅदरिंगला, आणि मला गॅदरिंग खूप आवडते. इतके छान छान डान्स केलेले होते काय सांगू. हा कोरिओग्राफरचा डान्स होता आणि हा डान्स पण खूप छान होता. सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. आम्ही एवढं थंडीचं ते गॅदरिंग वगैरे पाहायला गेलो होतो. खूप थंडी वाजत होती, खूप होती थंडी, तरी आम्ही पाहत होतो सर्व. आणि जर ह्याच जागी जर मला अभ्यास करायला लावला असतं मी डायरेक्ट झोपून गेली असती. अभ्यास करते मी, आवडतो पण पण कधी कधी खूप जास्त बोर होऊन जातं. मॅथ जर आला ना माझं नुसतं डोकं दुखतं, कळतच नाही काय करू. सॉरी, जरा प्रश्न लिहून गेला. आपण वळूया आपल्या टॉपिककडे, म्हणजे डान्सकडे. तर ह्या मुलींनी पद्मावतीचा सीन रिक्रिएट केला होता. मला तो खूप आवडला होता. थंडीमुळे लोक निघून गेले होते, पण आम्ही थांबलो होतो, कारण त्यांनी एवढी मेहनत घेतलेली असते त्या डान्समध्ये. आपल्याला फक्त पाहायचं असतं काय जातं त्यात. माझा फेवरेट डान्स परफॉर्मन्स होता छावा मूव्हीचं. मला अक्षरशः रडायला येत होतं, कारण पूर्ण छावा मूव्ही माझ्या डोळ्यासमोर उभी राहत होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी किती काही सहन केलं, किती आपल्यासाठी काय काय केलं, हे आठवून आठवून मला रडायला येत होतं. खूप भारी होता हा डान्स, म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत, एवढा सुंदर होता हा डान्स. मला बरं नव्हतं तरी मी तो डान्स पाहण्यासाठी गेली होती. 3 दिवसापासून गॅदरिंग चालू होती, तर आज होता आणि गेली होती मी. असे डान्स बनवा यार, खूप भारी होता हा डान्स. म्हणजे मला आता पण मी इमोशनल होते सांगताना. असेच नवे नवे ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला जाऊन लवकरात लवकर फॉलो करा.